हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. तर आज काही कॉलेज वगैरे गेलं नाही, आज घरातच आहे. मग माझे बूट म्हणजे माझे शूज एकदम घाण झालेत. एक कमीत कमी त्यांना 1 महिना झालं धुलं नाही मी. तिथे बाहेर आहे ते साईड, मग त्यांना धुवायला पाहिजे आहे. 1 महिना झालं धुलं नाही मी. इथे ठेवलेत, पूर्ण घाण झालेत, पूर्णच्या पूर्ण. त्यांना धुवायला पाहिजे आहे. मी नंतर मी आणतोय आणि आणून तसंच घालून परत घरात आणून ठेवतोय. हे किती घाण झालेत काय. 1 महिना झालं धुलं नाही यांना, 1 महिना झालं. तर यांना आता स्वच्छ धुतो मग. आणि आज काय ऊन पण नाही, सगळं वातावरण शांत आहे. मग ह्याला नीट एका चांगल्या जागी ठेवावं लागतं. परत पावसात आलं की पाऊस आलं की भिजू नये. मग ह्याला धुवून पत्र्याची खोलीत ठेवतो तिकडे पलीकडे, म्हणजे काय होणार नाही. उद्या गेलं तरी कॉलेजला तोपर्यंत वाळलेली आहे. चला आधी याला धुऊया. पूर्णच्या पूर्ण घाण झालं आहे. हे आणलं पाटी आणि इथे खाली ठेवून ह्यात थोडं पाणी भरून घेतो चावीनं, मग बरोबर होतं. तर आपल्याला एवढंच पाणी बस. तरी त्याला बंद करूया. आणि हे आहेत आपले शूज. मग यांना काय करूया, ह्यात ठेवूया. हे ठेवूया, एक ठेवूया. किती 15-20 मिनिट ठेवूया, कारण ह्यात जे काही घाण आहे ते सगळं बाहेर येईल. आणि ह्याला असं उलटं करून ठेवूया आपण. ह्यात काय पाणी चाललंय वाटतं आत. ह्याला पण असं उलटं करून ठेवूया. आता याला 15-20 मिनिटानं मग काढायचं. मग काढून ह्याला धुवायचं स्वच्छ. असं एकदम आता धुवायला गेले की स्वच्छ घाण निघत नाही त्याचा. 15-20 मिनिटांनी मग काढायचं. फायनली 15-20 मिनिट झालं आहे. आणि आता हे ब्रश पण घेऊन आलो आहे, त्याला धरून घासायला स्वच्छ निघतं आहे मगच. तर आता यांना बाहेर काढून, नाही एक आहे त्यातच ठेवायचं. हे काढून एवढं घाण होतं त्या बूटमध्ये, दोन्ही बूटमध्ये. पूर्ण स्वच्छ धुलं आहे. आता नेऊन तिकडे चांगल्या जागी नेऊन ठेवायचं. आता त्यांना आता आणून इथं ठेवलं आहे, हे कॅरेटवरती. इथे काय पाऊस आले तरी काय भिजणार नाही. किती निवांत बसलं आहे काय. ऐ उठ, काय झालं, निवांत बसलं आहे. हां हे डोगेश निवांत बसलाय. तर आता सध्या मी खाली आलो आहे. आज काय ऊन नाही, काय नाही, सगळं शांत वातावरण आहे. आणि अजून एक गोष्ट, आज परत सकाळ लाईट गेली. आली ती लाईट, परत लाईट गेली. माझ्या मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे. आणि मी यांना घेऊन खाली आलो आहे. हे बसले आणि हे खायला आहे. ह्याला भूक लागायला वाटतं, हे खाल्लं आहे वाटतं. त्यांचं नियमानुसार ते बसलं आहे आणि ती काय खायला आहे. आणि मी आहे आपल्या कांद्याच्या साईडला, कॅनेलच्या खाली. तर अजून 1-2 ते 3 तास यांना राखायचं. मग नंतर घराकडे घेऊन जायचं. येताना जेवण करणं चालू आहे. मग काय लवकर नाही गेलं तरी चालते घराकडे. हे आहे आपला कांदा, जर त्या ब्लॉगमध्ये दाखवतोयस मी. पूर्ण आता सध्याला पाऊस पण पडाला आहे. थेंब पाऊस पडाला आहे. माझ्या डोक्यावरती थोडंफार पडलं आहे आता. तर मी आता परत खाली आलो आहे. आणि ते पाऊस सुटले म्हणून घरातले लवकर बोलवले, पाऊस यायला आहे म्हणून. मी काही गेलं नाही, मी अजून इथंच खालीच थांबलो. अजून मला वाटत नाही पाऊस येईल म्हणून, पण पूर्ण आभाळ तर फुल आहे. काय करते अजून एक अर्धा तास जायचं नाही. मग पाऊस जरी जास्त चालला ना, मग काय आहे ना, कुठंतरी तर बांधून वगैरे सुटायचं पडत. शक्यतो येणार नाही पाऊस मोठं. काय करते बघूया. तर फायनली त्यांना आणून बांधलो. आणि माझं डोकं किती पूर्णच्या पूर्ण भिजलं. आणि माझं शर्ट पण थोडं भिजले मागच्या साईडला. डोकं तर काय पूर्णच भिजून गेलं आहे. मग अजून पण पाऊस चालू आहे थेंब. तिकडं सगळं किती मोठं चालू आहे बऱ्यापैकी. इकडं जरा कमी आहे पाऊस अजून. तर आता आणून बदलं आहे. मोटर चालू करायचं होतं, प्यायला पाणी आणि भरून घ्यायचं होतं, पण नको म्हणाले तिने. बघू, भरून घेतलं तर बरंच होतं. पाऊस काय थांबणार नाही वाटायला आहे. तर मोटर काही चालू केलं नाही, पाणी उद्या भरून घ्यायचं. आणि माझं केस वल्ले आहेत म्हणून मी काय केलं आहे, फॅन चालू, फॅनच्या जवळ आणि फॅनच्या खाली उभारलं आहे. आता वाजलेत रात्रीचे 7. मग
पूर्ण थोडंसं अंधार होत चाललं आहे. आता मी फॅनखाली थांबलो, केस काय लवकर वाळण्यात चालले, पूर्ण ओले झाले. मग त्याच्याबरोबरच मी आणलं पलीकडे जाऊन करून चहा, ब्लॅक टी. मग तिथेच बसून मस्त एक ताव घ्यायचा. मग 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 वाह, अरे वा, एवढं भेंडी कुठून आणली मी? याला काय पाहिलंच नाही की मी. कमीत कमी 3-4 किलो भेंडी होते. 3-4 5 किलोपर्यंत होत असेल तेवढी मोठी भेंडी. तेवढी भेंडी त्याचं काय अर्धच कापलीत की याला, काढताना काय अर्धच केलीत की याला.